सगळी माऊली गेल्या वर्षी इथेच होती. काय म्हणणे? याच मंदिरामध्ये आपण हात नाक दाखवला, सगळ्यांनी आपल्या डोक्यावर घेतलं, कितीतरी व्हिडिओ निघाले. या वर्षी पुन्हा हे वेगळं काहीतरी करू. वेगळं म्हणजे यावर्षी तशी तर काही तयारी केली नाही, पण एक मात्र सांग, आपण दोघं भांडण करायला काय हरकत आहे? भांडण म्हणजे काय माहिती का, परवा एक व्यक्तीने ठरवलं, बघा या जगामध्ये जन्म घेतल्यानंतर परमार्थाशिवाय दुसरं काही नाही. पण एकदा काय झालं, एका बाईने आपल्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही फार धार्मिक आहे, दरवर्षी ते पटवर्धन तुम्हाला घेऊन जातात, वारी करतात, जमवलेलं आहे तुम्ही, तर मला सांगा म्हणे, तुम्हाला माहिती आहे का म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर पुरुषाला काय मिळतं? आता याला चांगलं चान्स भेटला. तो म्हणे पुरुषाला तिथे अप्सरा मिळते, परमार्थ केले. आता हे विचारल्यावर दुसरा प्रश्न त्या बायको धुळेपणाने विचारतो, ठीक आहे पुरुषाला अप्सरा मिळते, बायकांना काय मिळते? त्यावेळेस त्यांनी आपल्या नेहमीची टिंगल केली, बायकांना माकड मिळतं. तर गंमत अशी झाली, ती बाई रडू लागली. नवऱ्याने विचारलं तुला रडायला झालं काय? ती म्हणे माझं नशीबच बेकार, इथं बी माकड, तिथं बी माकड. ज्ञानाचा संबंध येत असतो. म्हणजे जसं संसार आणि परमार्थ दोन्ही एकमेकाला पूरक आहेत, दोघांचे अधिकार समान आहेत, एकमेकाला पूरक आहेत. संसाराशिवाय परमार्थ नाही आणि परमार्थाशिवाय संसार नाही. बायकोशिवाय नवरा नाही, नवऱ्याशिवाय बायको नाही. मी कुणाचा तरी नवरा आहे, कुणाची तरी बायको आहे. म्हणूनच संसार आणि संसाराला हवी परमार्थाची साथ. त्यासाठी दोघांना एकत्र हवा, एकमेकाचा हा